उद्भवली आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातली वायफळे इथं गारांचा पाऊस पडला। दिवसभर उन्हाचा कडाका आणि संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झालं। अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं तासगाव तालुक्यात हजेरी लावली, तर वायफळे परिसरात गारांचा पाऊस बरसला। त्यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला। ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत। पालखी महामार्गावरील अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर झाड कोसळून तिथला रस्ता देखील काही काळ बंद करावा लागला। गारपीट, वादळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि आता अचानक संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। सातारा, सांगलीनंतर पुण्यातही पाऊस बरसलेला आहे। तर तिथं बीडच्या पाटोदा शहर आणि परिसराला देखील संध्याकाळी 4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यानं परिसरातील अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत, तसंच काही झाडं देखील उन्मळून पडली आहेत। तहसील कार्यालयाच्या आवारात विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेला जाहिरात फलक देखील वादळी वाऱ्यामुळे कोसळला। काही वेळ झालेल्या पावसामुळे प्रचंड उकाड्यापासून मात्र पाटोदाकरांची सुटका झाली आहे।